साईराम मित्रांनो, साईमाई सकाळ आजचा दिवस 8वा. तर आज आपण फायनली शिर्डी गावामध्ये पोचलेलो आहे आणि आपलं दर्शन पण आहे. साईराम साईराम. काय बोलणार मनीष भाऊ, आज आपल्या साईंचं दर्शन आहे. हो, आणि आनंद पण होते आणि दुःख पण होतं. दुःख याचं होतं की आज सगळे दर्शन करून आपापल्या घरी जाणार. ती झोपायची मजा वेगळीच होती काहीतरी. आणि आनंद याचं होतं की आज आपलं 8 दिवस आपण चालू, आज आपल्या बाबांचं दर्शन होणार आहे. याचा खूप आनंद होतो. ओम साईराम. 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 अबू साईराम. साईराम. बुआ का लड़का लगता है. साईराम. 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 साईमाई सकाळ. साईराम. साईराम आणि मंगली. साईराम. साईमाई सकाळ. साईनाथ मित्रांनो, तर अंघोळ वगैरे आपली झालेली आहे. आरतीला भेटू आपण. जय साईनाथ. साईराम. तो आज अपना दर्शन है, कुछ हो जाए तो सब सेवा की के से अभी बाबा के दरबार से आए नहीं, आज दर्शन करेंगे, देखते हैं कैसा अनुभव होगा. आपल्याला भेटायला आले आपले भाऊ रोहन भाऊ. साईराम. बोलू भाऊ. साईराम. की भाई जय भाई. साईराम. वो आज अपना दर्शन है. ऐसा लग रहा है इतने दिन चलने के बाद आज फाइनली हम पहुंचे. साईराम. 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 अरे बेटा. साईराम. साईराम. साईराम.
योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज 28 जानेवारीला गणेश जयंतीच्या दिवशी या पालखीची सुरुवात झाली. आज हे 6वं वर्ष पूर्ण करत असताना खूप आनंद होते. सगळ्या विभागातील जू आहे, विरार आहे, पालघर आहे आणि मोगरापाड्यातील रहिवासी हे आमच्याबरोबर असतात आणि नेहमी पालखीला सहयोग असतो सगळ्यांचा. अशाच प्रकारचा सहयोग याच नव्या पिढीला आमच्या द्यावा आणि ही पालखी कार्यरत अशीच चालू राहावी. आम्हाला थोडा मोठ्यांकडून जे काय आमच्याकडून जी मदत होते आणि जी होईल ती आम्ही करत राहू. बाकी सर्व साईबाबांच्या चरणी प्रार्थना. जय साईनाथ मित्रांनो, तर फायनली आपली पालखी निघालेली आहे रात्रीच्या मुक्कामवरून साईधामवरून. आता आपण चालले दर्शनाला. तर शब्द आहे ना सांगायला, तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ. साईराम. ब्लॉग में आ जाएगा जो भी रहेगा वो ब्लॉग में आएगा. साईराम. निशाने घेतलेला भावाने भाव. साईराम. साईराम. जय साईनाथ. साईराम. तर आज फायनली आपलं दर्शन आहे. 2 शब्द बोला काय. आज खूप आनंद झाला आहे, कारण 8 दिवसांचा प्रवास करून आम्ही आज बाबांच्या दर्शनाला जातो पालखी घेऊन. धन्यवाद साईराम. साईराम. ओम साईराम. तर कसं वाटतं तुम्हाला. खांद्यावर पालखी आहे आणि दर्शन आहे. आता काय रात्रीचं आलो आम्ही 3 वाजता आलो. येऊन आता कुठे कुठे फिरलो आम्ही. आम्हाला मॅप भेटलं, मग मॅप आम्हाला एकाने दिलं. नंतर आम्ही आलो इकडं आणि सगळं झोपलो होते. सगळं झोपून मला बसलं बरं वाटतं का हात पात करत येऊ परत येऊ. आता हे जाणार पालखी आणि महिन्यात पालखी पुढच्या महिन्यात पालखी घेणार. साईराम. ओम साईराम.
चला साईराम दादा, भेटूया पुढच्या वर्षी. हर हर महादेव. साईराम संजय भाई, तो अपनी पालकी निकल चुका, दर्शन के लिए क्या लग रहा है? अच्छा लग रहा है बहुत, पर एक बात का दुख भी है कि अभी ये यात्रा यहाँ पे ख़त्म हो रही है. बस मैं तो यही बोलूँगा कि अगले साल का 2026 2 दिन में वापस आ जाए तो वापस पालकी में आ जाए. ओम साई राम. बघा मित्रांनो, मिच्चू मिच्चू. तुमच्या खांद्यावर पालखी आहे, कसं वाटते? छान, मन खुश आहे. प्रज्योती गणपती श्रावण बाळा सोंगे सारे भजनी धुंदा झाडे बोलावना चमसाईन ये म्हणाला तो पाली होय. साईराम साईराम तुझा साईराम साईराम. शेवटची निशाणी साईराम आहे. वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला. आला आला राम नवमी आला. साईराम मित्रांनो, तर आता आपण आले खंडोबा मंदिर. तर जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया. की बाई मिनिट. आई बाबाची माया येड बहिणीची छातील तू मला, कधी कथा नकळत हा देह माझा तुझाच झाला. आई बाबाची माया येड बहिणीची छातील तू मला, कधी कथा नकळत हा देह माझा तुझाच झाला. वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला. आला आला राम नवमी
साईराम मागणे तुला साईराम 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 या तुझ्या मुला साईराम साईराम हो साईराम 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 तर आज आपली पालखी खंडोबा इथे प्रवेश केली आहे. जरा दोन शब्द होऊन जाऊ दे. खंडोबा मंदिर जिथे पाहू तिथे दिसते सायलीला आला आला राम नवमी सणाला जिथे पाहू तिथे दिसते सायलीला खंडोबाच्या दारी फकीर तो आला, आनंद झाला माळसाला, साक्षात ईश्वराला माळसा अहो साई म्हणाला. बोला ओम साईराम. शक्तीचा धूर भक्तीचा वार. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. क्या बात आहे बुवा. देहाचा करंडा त्याला आत्म्याचं झाकण, देहाचा करंडा त्याला आत्म्याचं झाकण, खंडोबाच्या दादा साई नावाला माळसा पतीची राखण. हेरकर हेरकर. आई बाबाची माया येड बहिणीची दिली तू मला कधी कथा नकळत हा देह माझा तुझाच झाला. आई बाबाची माया येड बहिणीची दिली तू मला कधी कथा नकळत हा देह माझा तुझाच झाला. वेलकम टू सायलीला, वेलकम टू सायलीला, वेलकम टू सायलीला, वेलकम टू सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साई. साथ देई जन्मभर नको सोडू क्षणभर मागणे तुला. एक आणि एक. नाथ तू दे सदा साथ या तुझ्या मुला. साथ देई जन्मभर नको सोडू क्षणभर मागणे तुला. वेलकम टू सायलीला, वेलकम टू सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. साईराम मित्रांनो, तर अशा प्रकारे आपली ही पालखी शिडीत पोहोचली आहे आणि आपण जाऊया दर्शनाला. जय साईनाथ. दर्शन घेऊन पुढे भेटूया आपण. मित्रांनो जय साईनाथ. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे
तर आपण 11:30 वाजता गेलो होतो लाईनीला. आता वाजले 2. तर दर्शन तर सांगूच नका. दर्शन केल्यावर असं वाटतं की जेवढं पण आपलं दुःख होते ते सगळे बदलूनच गेले. आता परत एका वर्षाची वाट पाहायला लागेल, या दिवसाची आतुरतेने वाट पाहायला लागेल. तर विचारूया आपले पदाधिकाऱ्यांना दर्शन करून कसं वाटलं ते, आणि हा पुढचा प्रवास पुढे भेटूया आपण. जय साईनाथ. साईराम. ट्याव. सद्गुरु साईनाथ महाराज की साईराम. Down. साईराम. भाई इधर जगह, इधर जगह नहीं किसकी, इधर है जगह. नहीं उधर नहीं, इधर जगह है. तो जाओ फिर, ऐसा मत करो यार. अरे इधर जगह है भाई. पालक हे येडा इथं आहे का तुझी थोडो. साईराम. इधर ऊपर जगह अपनी. साईराम. अपन तो मिलते ही रहते क्या साईराम. अरे इधर जगह. साईराम. अरे अपन उधर जगह नहीं है अपनी. तो फिर क्या भैया क्या करत रही. साईराम बुवा. मी निघालो तुम्ही येता का. साईराम. तर सांगा तुमचं दर्शन कसं काय झालं. दर्शन खूप झालेलं आहे. तर आनंदाचा पण होता, बाबांचं दर्शन झालं, दुःखाचा पण क्षण होता. या 365 दिवसानंतर आपली एक वारकरी आपल्या वस्तू घुरवतात आहे. दर्शन छान झालं बाबांचं. आमचे वारकरी आपल्या संस्कृतीचे आज घुरवतात आहेत.
तो क्षण नाही आठवत. दर्शन झालेलं आहे आपला, कसं वाटलं? 2 शब्द. तर आपलं दर्शन झालेलं आहे का? 2 शब्द. छान वाटते, दर्शन झालं आहे. 8 दिवस चालून आम्ही बाबाची सेवा करून आम्ही असं हे झालेलो की कधी बाबाचं दर्शन होतं. आज फायनली दर्शन झालं आहे, खूप खुश आहे. द्वारका माईच्या 2 शब्द काय बोला? द्वारका माई शिर्डी. द्वारकामाई अशी एक प्राचीन वस्तू आहे की जिकडे बाबा म्हणजे त्याचं ना एक बाबा जेव्हा प्रकट झाले होते तेव्हा त्यांना एकच स्थान भेटलं होतं द्वारकामाई, म्हणजे ते मस्जिद घोषित झालं होतं ते मस्जिद तिथलं. मग ते बोलतात ना भगवान के दर में सबको एक छावनी मिलती है, वैसे बाबा और द्वारकामाई में थे. बाबा को पता जिस गाँव में वहाँ पर स्थान नहीं था, उनको एक पर जाके एक मनुष्य कहा जाता था. तो बाबा को अलग नज़र से देखा जाता था. तो बाबा ने अपने जो चमत्कार से उनके भक्तों को, उनके मन के भावना को इकट्ठा किया है ना, मतलब हर जो बाबा ने जो चमत्कार दिखाया था उस वक्त बाबा ने अग्नि जलाई थी, वो अभी भी मौजूद है. फिलहाल वो इतिहास है. जब तक ये दुनिया जीत है, ये दुनिया मतलब सूरज और चाँद बोलते ना, तो सूरज चाँद जब तक ये धरती पर है, जब तक ये बाबा की अग्नि जलती रहेगी. बाबा का बहुत बड़ा साई राम. तो दर्शन हो गया, कैसा लग रहा है? 2 शब्द हो जाए. दर्शन हो गया, 2 शब्द. साई राम. हो साई राम, दर्शन हो गया, कैसा लग रहा है गौरव भाई? बाबा की दुआ से अच्छा दर्शन हुआ है हमें. दर्शन कैसा हुआ? साई राम. 2 शब्द होऊन जाऊ दे. दर्शन झालं आपलं. खूप बरं वाटतं. आमच्या पायाचं सगळं दुखणं काय साई. 2 शब्द होऊन जाऊन दे. आपलं दर्शन झालेलं आहे आणि पहिली वर्ष आहे तुमची. येऊन खूप बरं वाटलं. मला वाटलं पण नव्हतं मी चालेल एवढं, पण मला खूप बरं वाटलं. आणि सर्वांचं सहकार्य, सर्व सहकार्य करतात. असं नाही की कोण काय वाईट हे करतं, पण सर्व सहकार्य करून सर्व चांगलं होतं. सगळे चांगल्या मनाने पालखी चालवली जाते. तर एवढंच सांगतो. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आले आपल्याला भेटायला. साईराम. साईराम. त्याला पहिला चालता ना, पहिला चालता ना. दर्शन कसं घ्या? दर्शन एक नंबर साईराम डी कंपनी. तर आज दर्शन केलं, कसं वाटलं? छान वाटलं आम्हाला, आनंद झाला, प्रसन्न झालो. साईराम. साईराम. आज दर्शन वगैरे कैसा लगा? चेतन भाई. साईराम. तो आज अपना दर्शन हुआ फाइनली, कैसा लगा? साईराम. हो साईराम. हो साईराम. तो फायनली आज दर्शन हुआ. यावर्षी आपला भाऊ नाही आला होता. साईराम मित्रांनो, आपला भाऊ आहे साईराम. तर आपलं दर्शन झालेलं आहे फायनली. कसं वाटतंय? साईराम. साईराम. तर आपलं दर्शन झालेलं आहे, कसं वाटतंय? बरं वाटतं. साईराम. चांगली माणसं होती, आम्हाला चांगलं वाटलं. तेव्हा चांगली केली तुम्ही, यासाठी धन्यवाद. हो साईराम. तर आपलं दर्शन झालेलं, कसं वाटतंय? पुढच्या वर्षी मग साई माई दुपार भावांनो. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण झालं ते भोजनालयाकडे. आपली पालखी मागे आहे. तर भोजनालयाला जाऊया आणि जेवूया आणि परत पुढच्या प्रवासाला लागूया. म्हणजे आजचा दिवस आहे आपला, ते आपण राहणार आहे इथे. आणि आपले जो सेवाराम आहे ना, त्यांचा पण विचारायचं आहे, त्यांना पण अनुभव विचारायचे आहे. तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ. सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन साईनाथा. छोटे साईराम. साईराम. अच्छा आएंगे प्याव.
करावी मी प्याव आता चिंता व्यर्थ करावी मी का आता चिंता सोपविले माझे जीवन सोपविले माझे जीवन सोपविले माझे जीवन साईराम 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 हे प्याव प्याव व्यर्थ करावी मी का चिंता बस ना छोड़ दे ना साईराम ओय साईराम तीर्थ तिसारी फिरून मी आलो शिर्डीत तुझ्या परी दक्कून गेलो तीर्थ तिसारी फिरून मी आलो शिर्डीत तुझ्या परी मुंबईवरून आपल्याला व्हिडिओ कॉल आलेली आहे साईराम मिळाले इथे न मागता बघस व्यर्थ करावी मी का चिंता आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे आपले सेवाराम आहे. तर यांनी 8 दिवस आपल्याला न थांबता न चुकता वेळेवर पाणी आणि जेवणाची सोय आणि गेल्या वेळेला पण तुम्ही बघितलंच असेल आमच्यासोबत चालता चालता रील पण काढले ब्लॉग पण काढले ब्लॉग पण बघत राहा तुम्ही. आणि यांच्यासाठी मी स्पेशल हे हळदीमध्ये पान आलं आहे जे हवा बसले ना झाडाखाली बोर्ड लागते ते तुमच्यासाठी. धन्यवाद श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज सेवा करत राहा. आणि त्यामागे 2 शब्द म्हणले होते सेवाराम म्हणजे काय ते नक्की कोणाला असं माहिती नाही मोठा सेवाराम. सेवाराम म्हणजे तसं बघायला गेलं तर जे पदयात्री चालत असतात त्यांना पाण्याचा पुरवठा त्यांना वेळेवर जेवण त्यांना वेळेवरती चहा नाश्ता अदरवाईज त्यांना वेळेवरती त्यांची बॅगा काढून देणं त्यांना काही वेळेस कोणाला तब्येत खराब असेल तर त्याला जेवण जेवू घालणं हीच सेवा आहे. आम्हाला काही प्रश्न आहे. जर तुमचं समजा ते कॅरेट घेतात ते 2 किंवा तुम्ही 3 कॅरेट घेत असतील बरोबर त्याच्यानंतर साईराम आपले पायी चालत असतात ते समजा ए, संदीप! संपलं तुम्ही नंतर काय करता? नंतर असं आहे की आपले टेम्पोजमध्ये असतात रोडवरती आपले टेम्पोज असतात टेम्पोजमध्ये आपले पाणी ऑलरेडी भरून ठेवलेलं आहे. जिथे कुठे टेम्पो असेल टेम्पोवाल्याला फोन करून किंवा लोकेशन मागून मी बाईकवरती तिकडे पोचतो त्यांच्याकडून ते टेम्पोज वगैरे टेम्पोमधून पाणी काढून येतो आणि परत तुमची सेवा करायला सुरुवात. टोटल तसं बघायला गेलं तर मी एकट्याने सेवा केली असं नाही. आम्ही टोटल 6 लोक होतो. 6 लोकांनी तेवढीच मेहनत घेतली. जेवढी मेहनत मी घेतली आहे तेवढीच मेहनत 6 लोकांनी घेतली. माझ्याकडे गाडी होती बाईक होती म्हणून मी बाईकवरती सेवा करत होतो. काही लोक टेम्पोमध्ये होते ते बॅगा काढून देणं अंथरून घालणं. काही लोक असे होते की जे किचन मॅनेजमेंट करत होते. त्यांना काय लागतं किचनवाल्यांना काय लागतं काय नाही लागत सामान तर आपल्याकडे सगळं हिरवा भाजीपाला असेल किंवा काही गोष्टी संपल्या तर ते आणून देणं ते पण एक सेवेमध्येच येतं. आणि तुम्हाला सेवा करून किती वर्ष झाली? पहिल्या वर्षापासून मी पालखीची सेवा करतो आहे. आता हे 6वं वर्ष आहे. तिथून पुढेही मी अशीच तुम्हाला सेवा देत राहील. जोपर्यंत साई मला साथ देतील तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील. धन्यवाद. खूप छान. व्यर्थ करावी चाललाय दादा सद्गुरू साईनाथ महाराज की जय.
सायराम मित्रांनो, तर यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली होती फोनसाठी नेटसाठी, त्यांना आपण एक छोटंसं गिफ्ट देऊ. जय साईनाथ. हो गया ना. जय साईनाथ मित्रांनो, तर ज्याने आपल्याला मदत केली होती त्यांच्यासाठी आपण काहीतरी गिफ्ट घेतलं आहे, बाबांचे फोटो, आणि त्यांना देऊया आणि तुम्हाला पण दाखवतो त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, तर आपली शॉपिंग झालेली आहे बघा, आणि हे काय गिफ्ट आहे आपण कोणासाठी घेतलेलं आहे, खास लोकांसाठी. तर भेटूया तुम्हाला. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, साई रात्र. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, आणि उद्या आम्ही शिर्डी ते मुंबई म्हणजे आम्ही घरी जाते टॅम्पोत. तर उद्याचा पण व्लॉग येणार आहे आपल्याला. शिर्डी ते मुंबईचा प्रवास आपण टॅम्पोने करणार आहोत. सर्व पदयात्री पालखी असतात टॅम्पोत, आणि जेवढे पण आपले पदयात्री आहेत ते पण असतात टेम्पोत. तर असंच आपण निघणार आहे सकाळी. तर तिथे माहिती नाही काय होते ते पालखी थोडे बहुत पालखी फिरवणं, आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगला. जय साईनाथ.